मकर राशी 3 ते 9 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी, नोव्हेंबरच्या महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी शुभ काळ घेऊन येत आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपूर्वीच दैत्यगुरु शुक्र आपल्या मूल त्रिकोण राशी तुळमध्ये प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करतील। अशा परिस्थितीत जाणून घेऊया मकर राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मकर राशी, या आठवड्यात तुम्ही तुमच्या वक्तृत्व आणि संवाद कौशल्याद्वारे पैसे कमावू शकाल। या आठवड्यात तुम्ही सुरू केलेली कोणतीही नवीन गुंतवणूक दीर्घकालीन आर्थिक लाभाच्या शुभ संधी निर्माण करेल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने पैसे कमावू शकता आणि तुमचे मित्र आणि नातेवाईक तुम्हाला पैसे कमविण्यात मदत करतील। या आठवड्याच्या मध्यात काही खर्च येऊ शकतात, ज्यामध्ये वाहन किंवा कुटुंबावरील वाढलेला खर्च समाविष्ट आहे। गुरुवार आणि शुक्रवारी परिस्थिती सुधारेल आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्हाला लॉटरी, सट्टा आणि शेअर बाजाराद्वारे लक्षणीय संपत्ती मिळवण्याची संधी मिळेल। या आठवड्यात तुम्हाला IT क्षेत्र, तेल आणि पेट्रोलियम क्षेत्र, रसायन क्षेत्र, औषध क्षेत्र, संगणक आणि मोबाईल उद्योग, सेमीकंडक्टर चिप्स, संरक्षण क्षेत्र, हॉटेल उद्योग, मीडिया लाईन आणि फॅशन उद्योगातून लक्षणीय आर्थिक लाभ मिळेल। या आठवड्यात तुमच्या संयमाची आणि शिस्तीची परीक्षा होईल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी त्यावर मात कराल। तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल। कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल। प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढा। तुमचे आरोग्य सामान्य राहील। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी उत्तम नफा मिळवण्याची शक्यता आहे। या आठवड्यात कर्जे कमी होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला सुटकेचा निश्वास मिळेल। या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभाचा एक नवीन मार्ग सापडू शकतो, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल। हा आठवडा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काही चांगले फायदे मिळवून देऊ शकतो। मकर राशीच्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांनी त्यांच्या जोडीदारांना त्यांची खूप गरज आहे, म्हणून त्यांना शक्य तितका वेळ द्या। अनावश्यक संघर्ष टाळा। तुम्हाला व्यवसायात नफा आणि वाढीसाठी संधी मिळतील। तुमचे प्रेमजीवन या दिवसात चांगले राहील। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकते। फक्त त्यांना वेळ द्या आणि बाहेर फिरायला जाण्याची योजना करा। तुम्ही खूप काही घेतले आहे, आता काय ठेवायचे ते शहाणपणाने निवडा। या आठवड्यात कमी कामावर अधिक लक्ष केंद्रित करा। कामावर किंवा घरी प्रामाणिक संभाषणांमुळे दबाव कमी होईल। शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे। नियोजित प्रयत्नांमुळे आर्थिक कल्याण सुधारेल। प्रेमाला वेळ आणि आपुलकी दोन्ही द्या, परंतु तुमच्या मानकांशी तडजोड करू नका। चांगले अन्न, विश्रांती आणि वेळेवर झोप घेऊन आठवड्याच्या शेवटी विश्रांतीला एक विधी बनवा। तुमचे भविष्य घाईघाईने नव्हे तर सातत्यपूर्णतेवर बांधले जाईल। मकर राशी, या आठवड्यात तुमची इच्छाशक्ती वाढेल। आर्थिक बाबींमध्ये विवेकी आर्थिक नियोजन आणि बजेटिंगचा विचार करा। अनावश्यक गोष्टींपासून तुमचे लक्ष आर्थिक स्थिरतेकडे वळवा। चांगल्या गुंतवणुकीच्या संधींसाठी विश्वसनीय संसाधनांचा सल्ला घ्या। मकर राशी, आठवड्याच्या सुरुवातीला मुख्य ऊर्जा तुम्हाला मजबूत करते आणि तुमच्या सीमांचे रक्षण करण्याचे आणि इतरांना तुमच्यावर नियंत्रण ठेवू न देण्याचे महत्त्व दाखवते। यामुळे तुमचे मन बोलणे सोपे असू शकते, परंतु तुम्हाला राजनैतिकतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल। आठवड्याच्या मध्यात वृषभ राशीतील पौर्णिमा तुमच्या लक्षात प्रेम आणि प्रणय आणते। तुमच्या भावना अधिक सहजपणे मांडण्यासाठी जर्नल लिहा। गुरुवारपासून वृश्चिक राशीतील शुक्र पुढील काही आठवड्यांसाठी तुमच्या आयुष्यात अधिक करुणा, प्रेम आणि स्वतःची काळजी घेईल। तुम्ही तुमच्या कल्याणाला प्राधान्य देत आहात याची खात्री करा। रविवारी जेव्हा चंद्र कर्क राशीत असेल तेव्हा तो तुमच्या नातेसंबंधांना ऊर्जा देईल, ज्यामुळे तुमच्यासाठी प्रेम जोडीदारासोबत घालवण्यासाठी हा एक मौल्यवान काळ बनेल। जर तुमचे प्राधान्य मैत्रीवर असेल तर हा नवीन लोकांना भेटण्याचा तुमचा काळ आहे। एकंदरीतच पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थिरता, वाढ आणि भावनिक परिपक्वतेचा काळ असेल। मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून चंद्राचे भ्रमण तुमच्या जीवनात आत्मनिरीक्षण, कृती आणि संवादाचे संतुलन आणेल। तुमचा शासक ग्रह शनी मीन राशीत प्रतिगामी असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन ध्येयांचा आणि योजनांचा पुनर्विचार करण्याची संधी मिळेल। साप्ताहिक राशीनुसार संयम, व्यावहारिक विचार आणि सौम्य संवाद तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यास मदत करू शकतात। या आठवड्यात महत्त्वाकांक्षा आणि संवेदनशील संतुलित करून तुम्ही कायमस्वरूपी प्रगती करू शकाल। 3 नोव्हेंबर रोजी चंद्र मीन राशीत असल्याने आठवड्याची सुरुवात होते। हा आत्मनिरीक्षण आणि मनशांतीचा काळ असेल। 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी चंद्र मेष राशीत असेल, ज्यामुळे तुमचा दृढनिश्चय आणि कृती करण्याची प्रेरणा वाढेल। 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी चंद्र वृषभ राशीत असेल, ज्यामुळे तुम्हाला स्थिरता आणि संयमाने काम करण्यास मदत होईल।
8 आणि 9 नोव्हेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत असेल, ज्यामुळे संवाद कौशल्य आणि लवचिकता वाढेल. साप्ताहिक राशीनुसार योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भावनिक स्पष्टता मिळवण्यासाठी हा आठवडा उत्तम काळ असेल. या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये आणि कुटुंबामध्ये संयम आणि समजूतदारपणा सुसंवाद वाढवेल. 3 नोव्हेंबर रोजी चंद्र मीन राशीत असेल, ज्यामुळे तुमची संवेदनशीलता आणि सहानुभूती वाढेल. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी चंद्र मेष राशीत असेल. हा काळ मोकळ्या संवादाचा आणि बोलण्यात संयम ठेवण्याचा असेल. तर 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी चंद्र वृषभ राशीत असेल. हा काळ कौटुंबिक जीवनात स्थिरता आणि उबदारपणा आणेल. 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत असेल. हा काळ हास्य आणि संभाषणाद्वारे नातेसंबंध अधिक दृढ करेल. साप्ताहिक राशीफळ सूचित करते की भावनिक परिपक्वता आणि संवेदनशीलता तुमचे नाते मजबूत करेल. मकर राशी. या आठवड्यात मीन राशीपासून मिथुन राशीत चंद्राचे संक्रमण आत्मनिरीक्षण, कृती आणि संवाद यांच्यात संतुलन आणेल. शनीची प्रतिगामी गती आत्ममूल्यांकन आणि शिस्तीचे महत्त्व वाढवेल. शुक्र आणि मंगळ भावनिक आणि व्यावहारिक जीवनात संतुलन प्रदान करतील. साप्ताहिक राशीनुसार संयम, शिस्त आणि सातत्य तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात यश आणि समाधान देईल. मकर राशी. या आठवड्यात शनिवारी शनिदेवाला तीळ किंवा मोहरीचे तेल अर्पण करा. यामुळे स्थिरता आणि शांती मिळेल. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे शनीचा आशीर्वाद मिळेल. गडद निळे किंवा राखाडी रंगाचे कपडे घाला. यामुळे एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढेल. शनिवारी गरजूंना ब्लँकेट, बूट किंवा अन्न दान करा, जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल. मीन राशीत चंद्र असताना सकाळी ध्यान करा किंवा लिहा, जेणेकरून मनाची आणि ध्येयांची स्पष्टता राखता येईल. एकंदरीतच मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.